तुमच्या पण सोबत असंच होते का? नमस्कार मंडळी, मी आशू. स्वागत आहे तुमचं अशा वेगळ्या दुनियेत. दिवसभर पसारा करून फायनली आपलं टार्गेट कंप्लीट झालेलं होतं. ते म्हणजे हा कंदील आणि हा कंदील बनवला माझ्या ताईने. ऑल क्रेडिट्स गोज टू श्रावणी सोनारे आणि हा ती स्वतःसुद्धा म्हणत आहे का मी आर्टिस्ट आहे आणि हे सुद्धा दीदीने बनवलेलं आहे. मग काय याची पॅकिंग करायची होती. खेळण्याच्या वयात लेकरं लिपस्टिक लावून राहिले म्हणजे विषयच वेगळा आहे इथं. आणि बड्डे होता. कोणाचा बड्डे होता? आम्ही आई, मामी, ओजू. हां, यांचा तिघीचा बड्डे पेंडिंग होता म्हणून आम्ही आज करणार होतो. कोणाचं काय चालू होतं आणि कोणाचं काय चालू होतं आणि ह्या पोरीला जर काही कापू नाही दिला तर पहा कशी नाटकं करत आहे. म्हणजे आपल्याला तेवढा राग कधी येतच नव्हता. आपल्या आईने एवढं मारलं का आपल्याला कधी रागच नाही येऊ दिला. मला बिगाने बी कसे 100 रुपये भेटले ही पोरगी ते मागून राहिली. अरे बाई राहू दे, आम्ही बेरोजगार आहे, आम्हाला लय सक्त गरज आहे याची. मग काय याचा बड्डे सेलिब्रेट करायचं म्हटलं. सेलिब्रेट करायसाठी पाहुणे तर सारे उपस्थित होते. एकामेकाला टिक्का बिक्का लावून सारे रेडी होते. पण केक किंवा कापता? आता फायनली बड्डे सुरूच होत होता. मग तुम्ही म्हणून टाका हॅपी बर्थडे टू यू. हां, मामी पहिलेच केक खाऊन घेतो. लेकरा खाऊ का नाही खाऊ, आपलं काम भागलं ना, विषय खतम. ह्या काही फुटला नाही म्हणून हातानंच फोडून टाकला पास. आमच्या घरी असंच होते राव. तुमच्या घरी असंच होते का? कोणाच्या बड्डेला हा आजपर्यंत फुटला नाही, पण हात कामी आहे ना. मग आता यांना करायचं होतं बाय, कारण की आता हे लोक चाललेले होते आपल्या गावाला. ना यांच्याशिवाय कसं गमते एवढ्या दिवस तर काय माहिती राव. यांना बाय गेलं ना. आजचा व्हिडिओ इथे संपन्न करूया.